नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी राज पटेल तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो राज पटेल ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आपण आज आलो वाईमध्ये, वाईचा गणपती एक्सप्लोर करायला. तुम्ही बघू शकता माझ्या मागे ही फक्त ती कृष्णा नदी आहे आणि या साईडला तुम्ही बघताय हा वाईचा गणपती मंदिर. सो चला आता जाऊया. आपण गाडी पार्क केलेली आहे. पार्किंगचे पैसे आहेत 30 रुपये. सो बघता तुम्ही हाच मंदिर आहे. चला जाऊया आपण आतमध्ये. सातारा जिल्ह्यातील वाई शहरात कृष्णा नदीच्या काठावर वसलेले महागणपती मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे. भव्य मूर्ती, ऐतिहासिक महत्त्व आणि निसर्गरम्य परिसरामुळे हे मंदिर भाविकांचे प्रमुख आकर्षण आहे. पार्किंग बघताय तुम्ही, खूप अशी मोठीच पार्किंग आहे आणि फक्त 30 रुपये चार्जेस आहेत पार्किंगचे. आणि वाईचं तुम्ही क्लायमेट बघताय, एकदम क्लाउडी झालेलं पूर्ण. आणि हा मंदिर आणि बाजूलाच तुम्ही बघता इथे नदी आहे मस्त. चला आपण पहिला जाऊया दर्शनासाठी. मंदिराच्या बाहेरच तुम्ही बघताय इथे हार फुलाचे दुकानं आहेत, प्रसादाची दुकानं आहेत. स्टार्टिंगलाच तुम्ही बघता चप्पल स्टँड आहे. प्रति जोडी 2 रुपये फक्त. हा जो बघता तुम्ही हा गणपती मंदिर आणि हा शिव मंदिर या साईडला. सर्वप्रथम आपण चाललो गणपती मंदिरामध्ये आणि इथे फोटो शूटिंग करण्यास सक्त मनाई आहे. या मंदिराची उभारणी इसवी सन 1762 मध्ये सरदार रास्ते यांनी केली. या गणेशाच्या अवाढव्य आणि भव्य आकारामुळे त्याला ढोल्या गणपती असेही म्हणतात. येथील गणेश मूर्ती ही एकाच अखंड दगडातून घडवलेली आहे. मूर्तीचा आकार खूप मोठा असून बाप्पाची सोंड डावीकडे वळलेली आहे. वाई शहर आणि परिसरातील मंदिरामध्ये ढोल्या गणपती मंदिराचे शिखर सर्वात उंच आहे. पायथ्यापासून शिखराची उंची 24 मीटर आहे. या मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. वाई परिसरातील ग्रामस्थ कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात या महागणपतीच्या आराधनेने करतात. हे मंदिर भाविकांसाठी दररोज सकाळी 5:30 ते रात्री 9:30 पर्यंत खुले असते. चला आता आपला वाईचा गणपतीचं दर्शन झालंय. आता आपण चाललोय शंकर भगवानाच्या दर्शनासाठी. हा शिव मंदिर तुम्ही बघताय. हा पण मंदिर बघताय भरपूर जुनं आहे. वाई येथील श्री काशी विश्वेश्वर मंदिर हे कृष्णा नदीच्या काठावर वसलेले अत्यंत प्राचीन व प्रसिद्ध शिवमंदिर आहे. हे मंदिर आपल्या उत्कृष्ट वास्तुकलेसाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. मंदिरामध्ये एकाच अखंड पाषाणातून कोरलेला भव्य नंदी आणि उंच दीपमाळा आहे. हे वास्तुकला हेमाडपंथीय शैलीतील हिंदू स्थापत्यकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. हे मंदिर वाईमधील प्रसिद्ध ढोल्या गणपती मंदिराचे अगदी जवळ आहे. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर डावी बाजूला गणपती बाप्पा आणि उजवी बाजूला विष्णुदेवाचे दर्शन होतात. चला गायचं आता आपला वाई गणपती आणि श्री काशी विश्वेश्वर हे दोन्ही मंदिराचे आपले दर्शन झालेले आहेत आणि खूपच भारी वाटलं मला. फर्स्ट टाईम आलो आहे. तर तुम्ही पण इथे महाबळेश्वरमध्ये येत आहे. सो पहिला वाई लागतो आणि इथे मला वाटते जाता म्हणजे महाबळेश्वरच्या रस्त्यात जातानाच 5 मिनटाच्या डिस्टन्सवरच आहे. तुम्ही येता तर नक्की इथे भेट द्या. एकच नंबर मंदिर आहे.
आणि इथला क्लायमेट पण तुम्ही बघता एकच नंबर आहे. क्लायमेट असं झालं पाऊस पडेल कधी पण. आणि तुम्ही पाणी बघताय नदी. चला गाइस, फायनली आपण आता पोहोचलो आहे महाबळेश्वर मध्ये. आणि तुम्ही बघू शकता आता आपण रूमवर ही आपली रूम आहे आणि रूमच्या बाहेरचा परिसर तुम्ही बघताय एकच नंबर आहे. आणि व्ह्यू बघताय मस्त वेग एकदम. क्लायमेट एक नंबर आहे इथे. आणि बाल्कनी मध्ये तुम्ही झाडं लावलेले आहेत. फुलं बघताय किती जास्वंदीचे एकदम एक नंबर आलेले आहेत. हे बघा, पूर्ण झाड भरलेलं आहे. चला मग आजचा व्हिडिओ मी इथं संपवतोय. आणि महाबळेश्वर मध्ये आपण पूर्ण महाबळेश्वर फिरणार आहोत. मेन आपण पॉइंट कव्हर करणार आहोत. त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट पार्ट मध्ये टाकेन. चला भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. बाय.